बाबा मारायला त्याला पहिला उभंच घेणार होतो. मग म्हटलं तुला तिने आडवा केला. फिटनेस कमी पडला ह्या माणसाकडे बघून कोणी म्हणून का हा माणूस 50 वर्षाचा आहे. 50 वर्ष रनिंग आहे हे माणूस. या दोन नाहीच आहेत आमच्या टीम मध्ये, आता फक्त हेच आहेत. मध्ये आता स्थानिक तो काळ असा होता की खूप वरती गेलो. तो काळ असा होता की परत काय नाही, कमी जास्त 70-80 रनात आपण रोखण्याचा प्रयत्न करणार सिद्धार्थ 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 छत्रपती संभाजी महाराज की जय. गुड मॉर्निंग मंडळी, सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या लतीन ब्लॉग चॅनलवरती. कोणत्याही चांगल्या दिवसाची सुरुवात देवाचा आशीर्वाद घेऊन करायची ही माझी सवय आहे. आज मॅच आहे म्हणून सर्वप्रथम देवाचा आशीर्वाद घेतो आणि आजचा दिवस चांगला जावो हीच प्रार्थना करतो. आज मी खेळणार आहे उरुळी देवाचे पर्व 12 जे महेंद्र चव्हाण सर यांनी ऑर्गनाईज केले आहे आर.के. ग्राउंड येथे. या टुर्नामेंटमध्ये मला सर्वात जास्त बोली लागली होती. 1 लाख पैकी 38,000 बोली फुरसुंगी टीम गणेशजी कामटे सर यांनी लावली होती. तर मंडळी, हा आहे आपला फुल डे क्रिकेट ब्लॉग. या ब्लॉगमध्ये कव्हर करणार आहोत आपल्या प्लेयरची रिॲक्शन, काही मस्ती मुवमेंट्स आणि मॅचमधील बिहाइंड द सीन्स. खरं सांगायचं तर मी पहिल्यांदाच असा ब्लॉग शूट करायचा प्रयत्न करतो आहे. कॅमेऱ्यासमोर काय बोलायचं, प्लेयर्स काय म्हणतील, मला नीट बोलता येईल का, असे खूप सारे प्रश्न मनात चालू आहेत. पण काहीतरी नवीन करायचं असेल तर पहिलं पाऊल टाकायचंच लागतं. म्हणून तर आज थोडी हिंमत करतो आहे आणि बघूया आपला हा ब्लॉग किती लांब जातो आहे. चला तर मग सुरू करूया आजच्या क्रिकेटचा धमाकेदार प्रवास. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. एवढं 6 म्हणजे 2-4-6 ओव्हर मध्ये आम्ही ऑल आउट करतो. तेच म्हणलं तुमचे संघ मालक नाहीत अजून, तुम्ही तेवढं लवकर कसं काय? आमचा संघ कॅप्टन तर आम्हाला म्हणलं 6:45 पर्यंतच आहे आणि टॉच आहे आणि लगेच मॅच होणार आहे. आता पेनल्टी तुम्हाला. ठीक आहे. गुड मॉर्निंग. काय खेळायचं बंद केलंय. गुड मॉर्निंग. हाय गुड मॉर्निंग. 5 जणात होईल ना मग. फिल्डिंग फक्त करायचं. मी बॅटिंग आपल्या बॅटिंग मध्ये याचे कोण आहे आधी टोका लगेच बॅटिंगचं. पेनल्टी नाही ना काय आपल्यात? नाही ना. 6:50 टायमिंग होतो. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. 6:45 वाजता पुढे गुड मॉर्निंग. सकाळचा टॉस जिंकून पण पहिला सामना आम्ही चांगल्याच फरकाने हारलो आणि सुरुवात हवी तशी काही झाली नाही. पण नंतरच्या सामन्यात मी माझा सर्वस्व देण्याचा प्रयत्न केला आणि 78 रन्स करत मैदानावर आजपर्यंतचा हायेस्ट 149 स्कोर नोंदवला. त्यासोबत बॉलिंगमध्ये 1 मेडन ओव्हर पण टाकली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे टीमने एकत्र येऊन हा सामना जिंकला. तिकडे बघून कॅमेरा असं तू फक्त नावालाच ऐकून आहे का? अरे मग जागरू भाऊ मार की. बाबा मारायला त्याला पहिला उभंच घेणार होतो. मग म्हटलं तुला तिने आडवा केला. आडवा केला. कशा आला ते कपाळात कोणाच्या तुमच्या? सोडून माझ्यासारखं असल्यावर तुला कसं मोकावला एक बॉल. कोणता पकवलं तुम्हाला? 2 बॉलात 7 आहेत तुला. एक ब्लॉक कसा टाकला? मारला ते आपण काय मारला? छक्का. कुठे चक्का मारला? मग तो बुलटॉच मारला फक्त एकच. तो हेलिकॉप्टर हा मग पण आले ना. काय आले? पण मी भारी आउट झालो नाही. 1 नंबर आउट झालास. तू म्हणत होता म्हणून आउट झालं. बॉल एवढा भारी आला म्हणजे असं वाटलं की एवढा लांब मारू. अख्खा म्हणजे ते ग्राउंड आहे ना, त्या ग्राउंडच्या बाहेर आणि जसा बॅटीला लागला म्हणलं झालं का नाही तर मग होतं आज म्हणलं सर आज. गुड डिसिजन रे. गुड 80,000चा गाड्याले यशने मला गिफ्ट केलाय. काय गड्डाळ आहे? गड्डाळ काय? गाड्या काय घड्याळ? अरे ये तरी. थँक्स फॉर वॉच. किती पैसे? 80,000 का? 80,000 का शूज आहे? अरे भाई लोग 80,000 का जूता नहीं, 80,000 का गड्या ले, पूरा घर जाएगा. गड्याल काय? गड्याल. वैभव सर, क्रिकेट खेळताना तुम्हाला सगळ्यात जास्त दुःख कशाचं वाटतं? आता मी बाहेर बघून मॅच बघतोय, हेच मोठं दुःख आहे माझ्यासाठी. छापा कॉल काटा
उरुळी लीगचे 12वे पर्व आणि फायनल मॅच चालू आहे. आता टॉस झालेला आहे. सूर्य इलेव्हनने टॉस जिंकलेला आहे. तर तुम्ही काय घेणार? क्षेत्ररक्षण घेतोय. ओके, फिल्डिंगचा कॉल का बरं? म्हणजे आता ह्या पिच असं आहे की सगळ्यात जास्त रन होऊ राहिलेत, तर तुमचा काय प्लॅन असेल की आता किती ते किती कमी रनापर्यंत डिफेंड करतात? प्लॅन काय नाही, कमी जास्त 70-80 रनात आपण रोखण्याचा प्रयत्न करणार. बॉलर आहेत व्यवस्थित, 80 रनापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. ओके, शिवमुद्रेमध्ये असा कोणता बॅट्समॅन तुम्ही त्याच्याकडे जास्त लक्ष देता की त्या बॅट्समॅनला थांबवलं तर म्हणजे कमी स्कोर होऊ शकतो त्यांचा? बॅट्समन तसे सगळे चांगले आहेत. ऋषी सरत, आलोक राजपूत, राहुल गौरड हे चांगलेच बॅट्समन आहेत. तरी त्यांना आम्ही कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू. चालेल, ऑल द बेस्ट सर. शिवमुद्राचे कॅप्टन आणि ओनर ऋषी जगताप, तर फायनलसाठी ऑल द बेस्ट तुम्हाला. तर आता तुम्ही टॉस हारलेत, तुम्हाला फर्स्ट बॅटिंग करायची, तर काय तुमचा डिसिजन काय असतं जर तुम्ही टॉस जिंकले असेल? नाही, तसं आम्ही क्षेत्ररक्षणाला जाणारच नव्हतो. आम्ही प्रथम फलंदाजीसाठीच जाणार होतो. आपल्याकडे जो बॅटिंग स्क्वॉड आहे तो म्हणजे स्टार्ट टू एंडपर्यंत सगळं बॅटिंग स्क्वॉड आहे. बॉलिंग लाईनही तेवढी स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळे आम्ही फलंदाजीसाठीच जाणार होतो. हा अपेक्षित निकाल आहे आम्हाला, त्यामुळे आनंद आहे. ओके, म्हणजे तुम्हाला जे अपेक्षित होतं ते भेटलेलं आहे. तर तुमचा काय प्लॅन असेल की त्यांचा कोणता एक बॉलर आहे ज्याच्यावर तुम्ही टार्गेट करू शकता की त्या बॉलरला जास्तीत जास्त रन काढून? कारण की आता तुम्ही बघितलं की दोन्ही मॅच आता 100+ स्कोर झालाय. ट्राय कर, तुमचा काय प्रयत्न असेल किती स्कोर पर्यंत जाऊ शकता? आम्ही सध्या फोकस करणार राजू जोंबाडे आणि गणेश काळेवरती. दोन त्यांच्या कमजोर काळे आहेत, त्यांना निश्चितच आपण त्यांच्या समजा 4-4 जर निघतायत ओव्हर, तर 24 बॉलला निश्चितच आम्ही 60-70 रन करण्याचा प्रयत्न करू आम्ही. ठीक आहे सर, ऑल द बेस्ट तुम्हाला फायनलसाठी. ऑल द बेस्ट सर. फायनल कोण जिंकणार? शिवमुद्रा. फायनल कोण जिंकणार? फायनल तर आम्हीच मारणार. टीमचं नाव सूर्या 11. केतन भाऊ, फायनल कोण जिंकणार? शिवमुद्रा ऑब्विस. फायनल कोण जिंकणार? प्रयत्न आम्हीच करू, दोन्ही टीमा सेमच आहेत. काय सांगू फायनल? प्रयत्न तर 100% असणार आहे. पूर्णपणे 100% द्यायचा प्रयत्न करू. फायनल कोण जिंकणार? आम्ही फायनल कोण जिंकणार? सूर्या. फायनल कोण जिंकणार? शिवमुद्रा. फायनल कोण जिंकणार? वन साइड आम्ही आणि ती पण शिवमुद्रा. 11चे ओनर करता धरता धर्मा भाऊ, फायनल कोण जिंकणार? फायनल आपणच मारू. फायनल कोण जिंकणार? शिवमुद्रा. फायनल कोण जिंकणार? फायनल आमची माव आहे, काय यांचं नाव? शिवमुद्रा. यस. फायनल कोण जिंकणार? शिवमुद्रा. बॅटिंग आलेली आहे आपल्याला, बरं का? लक्ष दे. ठीक आहे, आता जे मगाशी जे मी बोललो, आपला बॅटिंग स्क्वॉड म्हणजे एकदम टाईट स्क्वॉड आहे. ठीक आहे, प्रत्येक जण इथं अनुभवी आहे, म्हणजे एका चांगल्या लेवलचा खेळाडू आहे. आलं का लक्षात? अपवाद असेल एखादा अनुभव वाचून माग आहे, नाहीतर इथं प्रत्येक खेळाडू चांगला खेळाडू आहे. आलं का लक्षात? बॅटिंग लाईन 1 ते 10 पर्यंत स्ट्रॉंग आहे आपली. एक गेला, प्रत्येकाने 3-3 जरी टाकले, 2-2 जरी टाकले, 100+ स्कोर आरामशीर होतो. आरामशीर 9 ते 10 जणांकडनं तेवढीच एक अपेक्षा आहे. आलं का लक्षात? चांगलं खेळा, जीव लावा, तुमच्या नावासाठी खेळा. कारण आता काय झालंय, सगळ्यांचं दृष्टिकोन म्हणजे बघण्याचा आपल्याकडे दृष्टिकोन कसा आहे की बाबा ह्यांच्याकडे सगळे टॉपचे आलेले आहेत, तरी ह्यांची ही थोडीची अवस्था आहे प्लस मायनस. आपल्याला तो डाग नकोय. स्वतःच्या नावासाठी खेळा, ऑटोमॅटिक टीमसाठी खेळतात, ऑटोमॅटिक टीमसाठी खेळतात. मला एवढंच म्हणायचं. ठीक आहे, ती नावाची छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. तर मंडळी, 2 मजबूत टीमला पछाडून शिवमुद्रा आणि सूर्य 11 या दोन्ही टीम्स फायनलपर्यंत पोहोचल्या. फायनलची सुरुवात एकदम धमाकेदार झाली. शिवमुद्राचे ओनर ऋषीभाऊ यांनी पहिल्याच 3 बॉलवर 3 6 ठोकत संघाला खतरनाक सुरुवात करू दिली. त्यानंतर आलोक भाऊ यांचा जबरदस्त फिनिशिंगमुळे शिवमुद्राने स्कोअरबोर्डवर 118 धावा उभ्या केल्या. सूर्य 11कडून चांगले कमबॅकची अपेक्षा होती, पण त्यांची सुरुवात हवी तशी झाली नाही. सुरुवातीपासूनच शिवमुद्राने सामन्यावर पकड ठेवली आणि सूर्य 11ला मोठ्या फरकाने पराभूत केलं. अखेरीस शिवमुद्राने धमाकेदार कामगिरी करत या विजेतेपद पटकावले. तर अशा प्रकारे शिवमुद्रा उरुळी पर्व 12वेचे विनर, सलग 2 वेळाचे विनर, टोटल 5 वेळाचे विनर.
तर आता झालेल्या उरुळी प्रीमियर लीग 12वे पर्वाचे विजेते शिवमुद्रा झालेली आहे आणि सूर्या 11 आय थिंक खूप वन साइड हारलेली आहे ही टुर्नामेंट. तर बघूया सगळ्यांचे रिॲक्शन होत्या की आपल्या इथे आता जे मारीन बक्षीस ते सगळं शिवमुद्रा मारीन आणि शिवमुद्राने बक्षीस मारलेले आहे. तर कॉंग्रॅच्युलेशन शिवमुद्रा टीम, लेट्स रॉक. तुमचं आता आहे आय थिंक 3रं का 4थं बक्षीस या वर्षीचं. यस, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. ओके, बोला बोला बोला. मी माझं असं समजतं की मी ज्या टीम मध्ये राहतोय त्या टीम मध्ये बऱ्यापैकी फायनल झालेले आहेत. अरे. या वर्षातली 4थी फायनल आहे माझी. म्हणजे तुम्ही लकी प्रत्येक टीमला lucky आहे मी. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन विनर शिवमुद्रा. कसं वाटतंय? वन साइड विनरच होतो आम्ही. ते मगाशीच तुला सांगितलं होतं, त्याच्याबद्दल काय वादच नव्हता. ए डीडी फायनल जिंकलाय पण तुला रनआउट केलंय पण तू फायनल जिंकलाय. फायनल जिंकलाय पण तर कसं पुढच्याची वाटतंय? बी अपेक्षा बघून सॅटिस्फाईड करणं बी गरजेचं असतं. बरोबर. आपल्यापेक्षा जर पुढचा चांगला खेळत असेल तर आपलं बलिदान देणं काही व्यर्थ जात नाही. बरोबर. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. ओ भाई मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. नहीं ये मजाक हो रहा है, एक सेकंड यार, मजाक हो रहा है. ठीक आहे ना. आपल्या बॅटला बॉल लागत नसेल तर बरोबर. पुढच्याला तुम्ही चान्स दिला पाहिजे. तो खेळतोय तर. बरोबर. ह्यालाच खेळ म्हणतात. त्यालाच खरं स्पोर्ट्समॅन स्पिरिट म्हणतात. अगदी 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 बरोबर. वेल प्लेड. संतोष, फायनल थोडक्यात गेली म्हणजे वन साइड झाली. खरं तर काय तुमच्या गुण चुका झाल्या म्हणजे काय? या झाल्या की सुरुवातीला आम्ही 2 विकेटी घेतला, त्यानंतर आम्ही नंतर विकेट घ्यायचा प्रयत्नच केला नाही. तर Okay. माग आमच्या 2 ओव्हरला 50 रन आले. पण 120 धावा मला वाटतं एवढे नाही तर ज्या तुम्ही चेसेबल chasable होत्या, होते. पण आमच्याकडून बॅट्समन कडनं पण चुकी झाली की सुरुवातीला त्यांनी विकेटी थांबून खेळलेच नाही, सगळे आउट होती गेले. बरोबर. ठीक आहे, हार्ड लक. वेल प्लेड. थँक्यू. पप्पू दादा, आय थिंक हे सीझन तुमच्यासाठी कसं गेलं म्हणजे 2025-26चं सीझन जसं स्टार्ट झालंय, जे पप्पू पुणेकर नाव होतं मागच्या 5 ते 6 वर्ष, कुठेतरी ह्या वर्षी कुठेतरी मावळत दिसतंय सगळ्यांना की कुठेतरी बॅटेला बॉल लागत नाही. जे पप्पू पुणेकर नाव होतं. तर तुम्हाला काय वाटतं? आता पण तुम्ही फायनलला थोडा स्कोर कमी झालाय, तुमच्या बॅटेला जसे लागले नाहीत, काय तुमचे रिॲक्शन? अगदी बरोबर आहे. 5-6 वर्ष माझं चांगलं नाव होतं, चांगली बॅटिंग होत होती, पण थोडंसं अलीकडे माझा थोडासा फिटनेस कमी पडला आणि काही कामामुळे फिटनेस कमी पडला. ह्या माणसाकडे बघून कोणी म्हणून का हा माणूस 50 वर्षाचा आहे, 50 वर्ष रनिंग आहे हे माणूस. या माणसाचं आता तुमचं रनिंग किती आहे? 39 रनिंग. या माणसाकडे बघा, हे माणूस 50 वर्षाचा आहे आणि या म्हणतात फिटनेस बघा. अजून किती फिटनेस करणार तुम्ही? नाही, फिटनेस थोडा कमीच पडलाय कारण माझा गुडघा जरा दुखतोय. ओके त्याच्यामुळे रनिंग बंद आहे, माझी जिम बंद आहे, सगळं बंद आहे. ओके, तर मी सध्या शेती करतोय. बरं, ठीक आहे, चालेल. हार्ड लक. प्रयत्न करा, या वर्षी नाही झालं नेक्स्ट इयर नक्की तुमचं नाव असेल. शशांक भाऊ, वन साइड गेम झाला म्हणजे तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा होती कुठेतरी शेवटपर्यंत मॅच घेऊन जाता तुम्ही. म्हणजे आम्ही त्यावेळेस म्हटलं की नाही शशांक खेळू शकतो, शशांक म्हणजे जेवढी ॲबिलिटी आहे की ते वन साइड मॅच काढेल. तर पुढं काय चुका झाल्या आणि फायनल नक्कीच आमच्यापेक्षा चांगलाच खेळ केला त्यांनी. बॉलिंग बॅटिंग तिन्ही फॉर्मॅटमध्ये, ते फिल्डिंग असेल तिन्ही आमच्यापेक्षा नक्कीच खेळ चांगला त्यांनी केला, त्यामुळं तेच विजयाचे हक्कदार होते आणि ते जिंकले. चालेल, ठीक आहे. हार्ड लक. काय नाही, प्रयत्न केलाय तुम्ही चांगला, पण ठीक आहे. नेक्स्ट टाइम कॉंग्रॅच्युलेशन परत एकदा. गणेश सर, खरं तुमचा गेम शेवटपर्यंत चांगला होता, तुम्ही स्टार्ट चांगली केली. कदाचित तुमच्या पहिल्या ओव्हरला जी रन आले तिथून पुढे रन कमी झाले, तुम्ही विकेट पण आल्या, पण आता तुम्ही रनर अप झालेत, मॅच हारलेत, वन साइड मॅच झाली, तर काय वाटतं? नाही, मॅच हारजीत होत असते, हारजीत बद्दल काही नाहीये. ती पण आपली टीम मध्ये चांगलं झालंय. कोणाला नाही, कोणी जिंकणार आहे, कोणी हारणारच आहे. रनारी कमबॅक झालता, शेवटला परत रन आले. बॅटिंग पण जशी पाहिजे तशी झालेली नाही. हार्ड पुढच्या वेळेस. सिद्धू, फायनल थोडी हारलेत, फायनल वन साइड झाली. आम्हाला तुमच्या अपेक्षा होती, तुम्ही 140 इथं चेस केलेले आहेत. तर आता फायनल हारल्यानंतर तुमचे रिॲक्शन काय? आणि रनरअप झाले तर खरंच कॉंग्रॅच्युलेशन, चांगले खेळलेत तुम्ही. आता ओव्हरऑल दिवसभर चांगले खेळलेत, थोडी एक मॅच इकडे तिकडे गेली. तसं एकंदरीत आमच्या सर्व खेळाडूंनी चांगला खेळ केला, पण थोडेसे बॉलिंग लास्ट 3 ओव्हरमध्ये आमचे 75 रन आल्यामुळं आमचा जरा प्लॅन चेंज झाला. त्याच्यामध्ये आम्ही हार्ड हिटिंगमध्ये आमचे विकेट लवकर गेल्यामुळे आम्ही लवकर मॅच, म्हणजे मेन तुमची विकेट सगळ्यात जास्त मेन होती. कॉल चुकीचा झाला जरा, सिंगल साठी तो रिस्क नव्हताच घ्यायचा. बरोबर, त्या काय हार्ड लक. चालेल, हार्ड लक. स्थानिक
शिवमुद्रा फायनल जिंकली विदाऊट संकेत आणि विदाऊट विनायक. काय वाटतं तुम्हाला? ते नाही म्हणून जिंकले. मागचा सीझन पण जिंकले आणि मी ज्यावेळेस शिवमुद्रा त्यावेळेस जिंकलेले शिवमुद्रा. ते दोघं नाहीये, विनू आणि संकेत नसल्यामुळे हे शिवमुद्रा संघाने मला संधी दिली आणि त्यामुळे ते जिंकतायत. आता सलग तुमची नाहीये, ते दोन नाहीच आहेत आमच्या टीम मध्ये, आता फक्त हेच आहेत. ठिकाणी सन्मानित करायचंय. ते उपस्थित नाही त्यामुळे त्यांचे बंधू अजय त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वैभव सरांच्या शुभ हस्ते स्वीकारायचा आहे. शिवमुद्रा 11 संघाचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय शशांक जगदाळे. शिवमुद्रा 11 संघाचा यश बेलदरे. क्लॅप फॉर हिम. टाळ्यांचा गजर करूया. चांगली गोलंदाजी या खेळाडूने मैदानामध्ये दिवसभराच्या सत्रामध्ये केले. डावखुरे हाताची जलद गती गोलंदाजी त्याच्या माध्यमातून हलवी दिलं नाही, अशा प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. शिवशंभू 11 संघाचा लतीन साठे. टाळ्यांचा गजर इनिंग त्यांच्या माध्यमातून शेवटच्या मॅच मध्ये आपण पाहिले. मला वाटतं जवळजवळ 78 धावा माफ करा त्यांनी त्या सामन्यामध्ये बनवल्या होत्या. यष्ट्यांना वळसा घालत घालत मारलेले गगनचुंबी षटकार त्यांचे आपण त्या सामन्यामध्ये पाहिले. याच्यासाठी थांबला होता तू. नाही हो, मी आपला सगळ्यांचा ब्लॉग येणार आहे, कव्हर होणार सगळे. करण शेटकर मला वाटतं पहिल्यांदाच UPL मध्ये भाग घेतलाय कदाचित, मला असं वाटतं त्यांनी. परंतु दुसऱ्याच सिरीज मध्ये देखील ते प्रथम क्रमांकावर असल्यामुळे आपण द्वितीय क्रमांकाचा खेळाडू करण शेटकर यांना तो किताब देतोय. तदनंतर आपण बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट देणार आहोत. 3.90च्या इकॉनॉमीनं 8 विकेट मिळवणारे समीर शितोळे ठरत आहेत स्पर्धेचे बेस्ट बॉलर. टाळ्यांचा गजर करूया समीर शितोळे यांच्यासाठी. जबरदस्त बॉलिंग. मला वाटतं शेवटच्या सामन्यामध्ये त्यांनी आगेकूच केली. याआधी जर आपण लीडर बोर्डवर जर पाहिलं तर शशांक जगदाळे, रोहित शेवटे या आघाडीवरती होते. नंतर आपण देतोय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब बाकी आहे. फायनल मॅचचा मॅन ऑफ द किताब जातोय 34 धावेसोबत. मला वाटतं यष्टिरक्षण करत असताना मला वाटतं 4 ते 5 झेल ज्यांनी पकडले. आलोक राजपूत ठरतायत फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. विरोशी सरांना विनंती करेल त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब आलोक सरांना देणार आहोत. ग्रुपला सोडा सगळे फोटो. त्याचबरोबर यानंतर आपण संपूर्ण स्पर्धेमध्ये बॅटिंग असो, बॉलिंग असो अथवा फिल्डिंग असो या तिन्ही क्षेत्रामध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या खेळाडूला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा किताब देणार आहोत. 142 धावा गोलंदाजी करत असताना देखील मला वाटतं 4 ते 5 विकेट त्यांनी मिळवल्यात. आणि फिल्डिंग मध्ये देखील एकाच सामन्यामध्ये मला वाटतं लगोपाठचा 3रा झेल आला होता, तो सुटला. परंतु लगोपाठचे 2-3 झेल घेत मॅन ऑफ द सिरीजचा किताब जातोय लतीन साठे. टाळ्यांचा गजर करूया लतीन साठे यांच्यासाठी. तिन्ही क्षेत्रामध्ये त्यांची जबरदस्त कामगिरी आपण दिवसभराच्या सत्रामध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहिली. थँक्यू. त्यानंतर आपण देतोय उपविजय. सर्व खेळाडूंसोबत इथे चषक घेण्यासाठी आपण येऊया. चला, संघनायक असेल, संघ मालक असतील आणि इतर खेळाडू, चला तुमचा मान आहे. द्वितीय कामगिरी आज आपल्याला पाहायला मिळाली. त्याचबरोबर चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंटचा किताब जातोय रोख रक्कम रुपये 11,001. त्याचबरोबर 10,000 माफ करा 10,000 1,000 महेंद्र होऊ दे. रोख रक्कम रुपये 10,000. त्याचबरोबर आकर्षक असा चषक जातोय शिवमुद्रा 11 संघ. कॉंग्रॅच्युलेशन. उरुळी प्रीमियर लीग पर्व 12वे विनर आणि ओनर ऋषी जगताप, कसं वाटतंय? काय फिलिंग आता तुमची? निश्चितच फार सुंदर फिलिंग आहे. मनात एकदम आनंद चाललाय. काय बोलावं, काय असं काय सुचत नाही. कारण काय झालंय, दिवसभर पोरांनी जी मेहनत घेतली त्याचं कुठेतरी सार्थक झालेलं आहे. आणि निश्चितच शेवटच्या फायनल मॅचला जे काही पोरांनी योगदान दिलंय इंडिव्हिज्युअल, प्रत्येक 12 पैकी 12 जणांनी त्यांचं इंडिव्हिज्युअल हे दिलेलं असल्यामुळं आता ह्या निकालाला आम्ही पोचलेलो आहे. सुरुवात जी आमची झाली
2 पहिली मॅच आम्ही जिंकलो, चांगल्या पद्धतीने जिंकलो. दुसरी मॅच झाली ठीक आहे, आम्ही थोडंसं काही चुका केल्या बॉलिंगमध्ये, आम्ही थोडंसं लाईटली घेतले, त्याच्यामुळे आम्ही हारलो. पण परत आम्ही कमबॅक जो तिसऱ्या मॅचला केला, ज्याच्या आधारे आम्ही फायनलमध्ये पोहोचलो. निश्चितच मी हे सगळं श्रेय माझ्या टीमच्या प्रत्येक मेंबरला देईन. प्रत्येक म्हणजे कोणी असू द्या, अगदी माझ्या पाणी देणाऱ्या मुलाचं सुद्धा, जो की माझ्याकडे इथं कॉन्ट्रीब्युशन आहे त्याचं अलग लक्षात. त्याच्यामुळं सुंदर, एकदम सुंदर, आनंद. ओके, मला एक प्रश्न आहे आता. हा सर. जी तुम्ही इनिंगची सुरुवात केली, म्हणजे गणेश काळे एक स्ट्राईक बॉलर आहेत. हा. तर तुम्ही आल्या पहिल्या इनिंगच्या पहिल्या 3 बॉलला 3 षटकार मारून जी सुरुवात केली, खरं तर असं वाटलं की मी आता सगळ्यांना फीडबॅक म्हणजे आपण कोण विजेता होणार. मला 80 ते 85% लोकांचा रिव्ह्यू असा होता की शिवमुद्रा जिंकेल, 15% लोक म्हणतात की सूर्य जिंकेल. पण जी ओनर, जी तुम्ही लिडरशिप पूर्ण स्वतःकडे घेऊन पहिले 3 बॉलला 3 षटकार मारून जी सुरुवात केली, काय त्याच्याबद्दल फिलिंग तुमची? म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये स्वतः बोलला पण टॉसला की मी गणेश काळे आणि राजू जोंबाडे यांना टार्गेट करेल की यांच्या 12 बॉलमध्ये जास्तीत जास्त 24 बॉलमध्ये जास्तीत जास्त रन करायचं, आणि खरंच तुम्ही जे बॉलला ते करून दाखवलं. काय वाटतं तुम्हाला? नाही, निश्चितच राजू जोंबाडे असेल, गणेश काळे असेल, हे एक उत्तम दर्जाचे खेळाडू आहेत. त्यांच्यासोबत खेळण्यात एक वेगळा अनुभव येतो. निश्चितच त्यांच्याकडनं शिकण्यासारखं बरंच आहे. आता आम्ही जो माइंडसेट घेऊन उतरलो होतो किंवा फायनल आहे, आणि ज्या पद्धतीची समोरची टीम आहे, आम्हाला ॲग्रेसिव्ह खेळणं फार गरजेचं होतं. आणि त्याच पद्धतीने आम्ही खेळण्याचा प्रयत्न केला, ज्याचा आम्हाला पहिल्या ओव्हरला मला वाटतं काहीतरी 26-27 रन आले. 26-27 रन आले. त्यात गणेश सर होते बॉलिंगला पहिल्या. त्याच्यामुळं तो एक कुठंतरी टीमला सपोर्ट भेटला. आणि मधल्या फळीत ठीक आहे, थोडंसं आमचं प्लस मायनस झाल्यानंतर मागून येऊन आलोक सर असतील किंवा ऋतिक खोटे सर असतील, त्यांनी जी उत्तम प्रकारची फलंदाजी केली ना, त्यांच्या अगोदर आम्ही तरी टार्गेट असं धरलं होतं की आम्ही 90-100 रनापर्यंत जाऊ. पण ऋतिक खोटे आणि आलोक सरांच्या बॅटिंगमुळे आम्ही डायरेक्ट 125 ते 130 रनाचा टप्पा गाठला. बरं, अजून एक, आता तुमचं एक तुरुक्का इक्का होता आलोक राजपूत. खरं तर 3 मॅचमध्ये त्यांचे रन नाही आले, पण फायनल मॅचला 1 साइड त्यांनी गेम चेंज केला. जिथं विकेट पडल्या तिथं जाऊन त्यांनी फ्री मॅच केली तिथं आपल्यासाठी. तर तुम्हाला काय अपेक्षा? कारण की त्यांची काहीतरी मान इंजरी होती थोडी, त्याच्यानंतर त्यांनी जे मारले षटकार, काय तुम्ही त्यांना सगळ्यात जास्त बोलली तुम्ही त्यांना लावली ती, तर काय तुमचे फीलिंग? नाही, विषय काय आहे की विषय क्रिकेटचा आहे आणि हा खेळ आहे. बरोबर. तुम्ही प्रत्येक कुठलाही आयकॉन लेवलचा प्लेअर असू द्या, प्रत्येक हा एका बॉलचा गेम आहे माझ्या वैयक्तिक मतानुसार. आणि आलोक सरांचा असेल, जरी त्यांच्या बॅटीतनं रन नसतील आले तरी त्यांचा अनुभव एवढा दांडगा आहे की किपरिंग करत असताना बॉलरला म्हणा, फिल्डर लावणे, बॉलिंग कुठल्या लेंथला टाकायची, हा एक त्यांचा अनुभव आहे. आणि ते ज्या लेवलला क्रिकेट खेळतात, मला नाही वाटत इथे कुणी त्या लेवलला क्रिकेट खेळत असेल. त्यांच्याकडे अनुभवाचा भला मोठा सागर आहे. त्यातनं त्यांनी त्यांचं अनुभवाचं योगदान खूप दिलं. आता राहिला विषय फायनलला त्यांच्या बॅटिंगचा, निश्चितच ते मोलाचे रन होते आणि त्यांनी रन चालू करून दिले, कारण मध्ये रन थांबले होते. त्यांच्या बॅटिंगने जे रन चालू झाले ते थांबलेच नाहीत शेवटपर्यंत, असं आहे. तुमचा चॉईस प्लेअर रोहित शेवटे, याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? कारण की पहिली मॅच कुठेतरी फसली होती, तिथून त्यांनी नंतर 2-3-4 छक्के मारून मॅचचे पूर्ण पारड चेंज केलं, आणि फायनल मॅचला पण आय थिंक त्यांनी बॉलिंगची पण सुरुवात चांगली केली. 2 विकेट त्यांनी घेतल्या. तर चॉईस प्लेअर बद्दल काही तुमचे शब्द? नाही, रोहित वरती माझा फार विश्वास आहे. रोहित वरती माझा आहे ना पहिल्यापासून, कारण तो एकदम उत्तम दर्जाचा खेळाडू आहे. आता माझा पूर्वी आयकॉन विनायक गव्हाणे असायचा, काही कारणास्तव आता तो सध्या नाहीये, त्याच्या दुसरीकडे मॅचेस चालू आहेत. एक क्वेश्चन होता तिथं, जसं विनायक गव्हाणे आणि संकेत यादव तुमच्या सोबत होते त्यावेळेस तुम्ही कुठेतरी हारत होते, जसे ते आता टीम मध्ये तुमचे येत नाही, तसे तुम्ही आता उर्वरित दुसऱ्या पर्व आता परत एकदा जिंकलेलं आहे. तर काय तुमची त्याच्यावर? नाही, असं हारलो वगैरे नाही, त्यांच्या जीवावरती मी निश्चितच चांगल्या मॅचेस जिंकलेलो आहे. बरोबर. संकेत हा आमच्या शिवमुद्राचा एक सुंदर असा काळा टिक्का आहे, जो की नजर न लागो. त्याचाही अनुभव चांगला आहे, तोही खेळाडू दर्जेदार आहे. पण कुठेतरी सगळीकडे आता ही चर्चा चालूच आहे की 2 काळ्या मांजरी बाहेर पडल्यामुळे शिवमुद्रा परत जिंकायला लागलेली आहे. हरकत नाही, गमतीचा भाग, पण तेही तेवढेच महत्वाचे जेवढा इथं टीमचा प्रत्येक सदस्य महत्वाचा आहे. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. टीम आमची सेलिब्रेशन साठी वाट बघते. थँक्यू सर. थँक्यू. उरुळी प्रीमियर लीग पर्व 12वे, या लीगचा बेस्ट बॅट्समन तू झालाय, काय फिलिंग आहे तुझी? फिलिंग म्हणजे 1 नंबर वाटते. आता लतीन सरांनी जे मार्गदर्शन केलं त्याच्या मार्गदर्शनाखाली मी 1 नंबर खेळलो. इथून मग मी खूप टुर्नामेंट खेळलो, पण लतीन सरांच्या मार्गदर्शनामुळे मी 1 नंबर खेळलो. ही माझ्या म्हणजे फुल पिच ह्याच्यातली सगळ्यात चांगली टुर्नामेंट गेली. ओके, म्हणजे फुल पिच आणि हाफ पिच याच्यातून फुल पिच खेळायला येतो त्यावेळेस तुला काय आता इथं त्याच्यात तू काय फरक पडला? हाफ पिच आणि फुल पिच मध्ये बऱ्याच प्रमाणात फरक आहे. फुल पिचला सराव हा कंपल्सरी पाहिजे, सरावाशिवाय
फुल पिच हा खेळ नाही. बरोबर. फुल पिच कंपल्सरी पाहिजे ओके. आणि आता हे योग्य मार्गदर्शन आपल्याला फुल पिच मध्ये पाहिजे. बरोबर. बेस्ट बॅट्समन झालाय. काय फिलिंग तुझी आता तुझ्या घरच्यांना काय इथं आलता एवढं लांबून खेळायला वेळ काढला थोडा पण मॅच हारलो आपण पण बेस्ट बॅट्समन भेटलं काय आनंद आहे आता सगळ्याच गोष्टींचा. अरे वा कॉंग्रॅच्युलेशन परत एकदा. थँक्यू. तर लतीनसाठी तुम्ही शिवमुद्रामध्ये मला वाटतं ज्यावेळेस सीझन चालू झाला आपल्या टेनिसचा बरोबर आपण सुरुवात ह्या आरके ग्राउंड पासूनच केली होती. राईट. त्यावेळेस कॉर्पोरेटची टुर्नामेंट होती. कॉर्पोरेटची टुर्नामेंट असताना मला चांगलं आठवतंय की मीच कर्णधार होतो त्यावेळेस शिवमुद्रा टी संघाचा आणि आपली पहिलीच मॅच होती. बरोबर. सीझनची पहिली मॅच पहिली टुर्नामेंट आणि तुम्ही त्याच्यात आपण पहिली मॅच जिंकलो आणि त्याच्यात तुम्ही पहिलं मॅन ऑफ द मॅच घेतलं होतं. बरोबर या सीझनचं. बरोबर. तिथून जो तुमचा प्रवास चालू झाला तो आज शिवमुद्रा सोबत ह्याच ग्राउंडवरती सीझनचा कदाचित ही शेवटची टेनिसची टुर्नामेंट असेल. बरोबर. ह्याही तुम्ही ह्याही टुर्नामेंटला शिवमुद्राने आज प्रथम पारितोषिक मारले. सुरुवातही पारितोषिक पासून झाली होती शेवटही पारितोषिक पर्यंत झालाय. तर ह्याच्यात तुमचा प्रवास तुमचा अनुभव शिवमुद्रा सोबतचा कसा वाटतो तुम्हाला? नक्कीच सुरुवात खरं सांगितलं ऋषी सरांनी की याच ग्राउंडवर आपली मी आय थिंक 50 मारली होती प्लस मॅन ऑफ द मॅच घेऊन आय थिंक ती मॅच गेलेली मॅच मी ओढली होती आणि आज ह्याच ग्राउंडवर परत शेवट होतोय. 2025 सुरुवात झाली होती म्हणजे हे 2025 आणि 26चं सीझन म्हणजे हा टेनिसचा कालावधी असतो आपला जो सीझनचा हा खूप अप अँड डाऊन आहे. म्हणजे मी ह्या सीझनला नाही म्हटलं तरी 8 ते 9 मॅन ऑफ द सिरीज घेतल्यात आपल्या ह्या सगळ्या भागामध्ये बाहेर जाऊन. बेस्ट बॅट्समन घेतले एकदा बेस्ट बॉलर घेतले एकदा बेस्ट बॉलर शिवमुद्राबरोबर खेळत असताना पुरंदरला घेतले. तो काळ असा होता की खूप वरती गेलो तो काळ असा होता की परत तिथं खाली पण आलं. म्हणजे हा सीझन माझ्यासाठी अप अँड डाऊन आहे खूप लर्निंग आहे. मी प्रयत्न करत होतो की मी माझे 100% द्यायचा आणि मी 100% दिले. जिथं मला वाटलं की आज मला माहिती की एक लक आपल्याकडं आहे त्यावेळेस लक लागलं तर कोणताही बॉल बॅटेला लागून बाहेर जातं कोणताही बॉल टाकला तर ते विकेट पडते. ज्यावेळेस लक नाही त्यावेळेस कोणताही बॅटेला लावा बॉल तो कॅच उडून ते विकेट पडेल. पण आपलं खेळाची आवड ही शेवटपर्यंत राहणार आणि ह्या सीझनची शेवट पण मॅन ऑफ द सिरीजनीच झाली. आय थिंक माझ्या आत्तापर्यंत माझ्या या कारकिर्दीमध्ये मी बाहेर कुठं खेळताना माझी सगळ्यात फास्टेस्ट 50 आज लागली. म्हणजे 11 बॉलात 50 धावा आल्यात. आणि निश्चितच मी म्हणेल की तू एक उत्तम दर्जाचा खेळाडू आहे. जसं तू आता बोललास की बाबा मधल्या बऱ्याचशा टुर्नामेंट आपण खेळलो ज्यात तू खेळामध्ये अप्स अँड डाऊन्स बऱ्याच पाहिलेल्या आहेत. तर पुरंदरला तू जे एक मोमेंटम होता त्यावेळेस की बाबा तुला असं वाटत होतं की तू नाही सध्या तुझा फॉर्म नाही आहे तू आउट ऑफ फॉर्म आहे. तो एक फेज असतो आणि हा खेळाडूचा जो भाग आहे तो तिथं नाही कारण फॉर्म हा टेम्पररी असतो क्लास हा परमनंट असतो. तर त्याबद्दल तुझं काय मत आहे? खरं बघितलं तर अप अँड डाऊन होणार आहेत खेळात पण तुमच्यासोबत ऋषी सरांसारखे मार्गदर्शन करणारे असेल. आता हो आमच्या मागे समीर भाऊ आहेत. मला वाटते पुरंदरला जो बॅड परफॉर्मन्स झाला होता त्याच्यानंतर समीर भाऊंनी मला सगळ्यात आधी कॉल करून म्हणजे मी त्यांचं ऐकून होतं त्यावेळेस ह्याच ग्राउंडवर जेव्हा टुर्नामेंट होती आणि त्यावेळेस त्यांनी जे मला प्रोत्साहन दिलं लाईक त्यांनी मला सांगितलं नाही तुम्ही तिथं खेळता आणि ऋषी भाऊंनी मला माझ्यावर खूप वेळा म्हणजे जी मॅच हारल्यानंतर पण मला काहीच निगेटिव्हिटी काहीच नाही म्हणजे जेवढं पॉझिटिव्हिटी होती तेवढी सगळीच त्यांनी सांगितले की तू खेळू शकतो तुझ्यात तेवढी ॲबिलिटी आहे. गेमचा पार्ट आहे हारजीत गेमचा पार्ट आहे आज लागणार उद्या नाही लागणार पण आपलं जे माणसं असतात म्हणजे मी क्रिकेटमध्ये खरंच आहे मला ट्रॉफी वगैरे नाही तरी मी हे माणसं कमवले 2025-26 चांगले माणसं कमवले जे खरंच मला माझ्या बॅड फेजमध्ये पण मला चांगलं सांगितलं माझ्या चांगल्या फेजमध्ये पण मला खरं चांगलं अजून मार्गदर्शन करतात की आपल्याला वरती नाही द्यायचं आपल्याला खेळ खेळायचा फक्त. निश्चितच लतीन तुला येणाऱ्या काळात तू आणखीन असेच यशाच्या शिखरावरती पोचावंस आणखीन तुझी बॅट बॉल दोन्हीकडनं तुझं नाव लौकिक पंचकृषीत व्हावं. पंचकृषीत मी म्हणेन ऑल ओव्हर इंडियात व्हावं. टेनिसच्या येत्या काळच्या खेळांमध्ये येत्या टुर्नामेंटमध्ये तुला आमच्या शिवमुद्रातर्फे इथल्या सर्व खेळाडूंतर्फे मित्रपरिवारांतर्फे तुला हार्दिक शुभेच्छा. तू असेच खेळत राहावं. थँक्यू सो मच. चल थँक्यू. थँक्यू गाईज.